पोलिसांच्या माध्यमातून, वकिलांच्या माध्यमातून आपण हुंड्याशी लढा देण्यासाठी माहिती घेतलेली आहेच। पण समजा तुमच्या आजूबाजूला अशाच पद्धतीची एखादी घटना घडतीये आणि त्याबद्दल तुम्हाला काय करता येईल यासाठी वाट शोधायची असेल तर, म्हणजे जर आपल्याला एखादा गुन्हा नोंदवायचा असेल किंवा हुंडा म्हणजे नक्की काय याबद्दल माहिती घ्यायची असेल तर दरवेळेला आपण वकिलापर्यंत पोहोचू शकतोच असं नाही, पण वेबसाईटच्या माध्यमातून मात्र आपल्याला ही माहिती नक्की मिळू शकते। चला अशाच एका वेबसाईटवरती नजर टाकूया। गेला संपूर्ण आठवडा आपण घे भरारी मार्फत #हुंडाबंदी या स्वरूपात एक कॅम्पेन सुरू केलं आणि या कॅम्पेनमध्ये आपल्याला स्वतःला सुद्धा सहभागी होण्याची वेगवेगळ्या संधी सुद्धा आपण दिल्या आणि या अंतर्गत समाजात आणखीही काही अपवादात्मक अशी उदाहरणं सुद्धा आपण बघितले। आज मी तुम्हाला एक वेबसाईट दाखवणार आहे ज्या अंतर्गत तुम्ही यापुढेही ज्या समाजात आपण राहतो त्यामध्ये ज्यांना कोणाला या हुंडा संदर्भात मदतीची गरज असेल, तुम्ही स्वतः जरी नसला तरी तुमच्या मैत्रिणी असतील, आजूबाजूचे कोणीही नातेवाईक असतील, यांना सगळ्यांना तुम्ही मदतही करू शकता आणि त्याबद्दल जी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्यासाठी आजची आपण वेबसाईट आहे ती बघणार आहोत। आज आपण जी वेबसाईट बघतोय त्या वेबसाईटचं नाव आहे antidowry.org। ही वेबसाईट तुम्हाला गुगलवर सर्च केल्यानंतर फक्त अँटी डावरी जरी टाकलं तरी पहिला ऑप्शन याच वेबसाईटचा येतो। आपल्या संविधानात तयार केलेला हुंडा विरोधी जो कायदा आहे त्या कायद्यातील सगळ्या तरतुदी तुम्हाला या वेबसाईटवर बघायला मिळतील आणि त्यामुळे तुम्ही नक्कीच मदत करू शकाल ज्यांना कोणाला या कायद्याच्या अंतर्गत तक्रार नोंदवायची असेल तर। सगळ्यात जे फ्रंटला तुम्हाला दिसते ते लॉज अ कंप्लेंट, म्हणजे अगदी तुम्हाला जर स्वतःला सुद्धा या वेबसाईटवर जाऊन कंप्लेंट नोंदवायची असेल तर एका सिंगल क्लिकवर तुम्ही ती कंप्लेंट नोंदवू शकता। इथे लॉज अ कंप्लेंटवर तुम्ही क्लिक केल्यानंतर ते एक मोठं टॅब दिलेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला सगळी तुमची माहिती भरायची आहे। याच्यामध्ये माहितीमध्ये तुम्हाला तुमचं नाव, नंबर, मेल ID असेल, नंतर तुमचं लग्न, तुम्ही कुठल्या बाजूने आहात, म्हणजे मुलीच्या किंवा मुलाच्या बाजूने कुठल्या बाजूने आहात, लग्नाची तुमची तारीख काय आहे, तुमचं लग्न झालेलं आहे की लग्न व्हायचं आहे, हे सगळे डिटेल्स तुम्हाला इथे भरायचे आहेत आणि तुमची कंप्लेंट नोंद केली जाईल आणि त्याप्रमाणे ॲक्शन घेतली जाईल। इथे काही पोल्सचं ऑप्शन दिलेलं आहे, वेगवेगळे लग्नासंबंधी, हुंड्यासंबंधी असे काही प्रश्न आहेत आणि त्याचे पर्याय तुम्हाला इथे दिलेले आहेत। त्या पर्यायावर तुम्ही स्वतःचं मत नोंदवू शकता आणि या सगळ्या चळवळीमध्ये स्वतः सहभागी होऊ शकता। यामध्ये तुम्हाला रिझल्ट्समध्ये किती लोकांनी काय काय पोल्स दिलेले आहेत, त्यांची मतं कुठल्या संदर्भात किती नोंदवली आहेत हे सुद्धा बघायला मिळतं। यासोबत जो सगळ्यात महत्त्वाचा जो ऑप्शन आहे या वेबसाईटमध्ये जाण्याचा जो मुख्य अर्थ आहे तो म्हणजे डावरी प्रोहिबिशन ॲक्ट 1961। त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटमधल्या कुठल्याही टॅबवर क्लिक केलं तरी लॉज अ कंप्लेंट ही जी टॅब आहे ती ओपनच राहील। त्यामुळे तुम्हाला अगदी अर्जन्सीमध्ये जर कंप्लेंट लॉज करायची असेल, नोंद करायची असेल तर तुम्ही ती करू शकता। या वेबसाईटवर जो महत्त्वाचा आपला हुंडा विरोधी कायदा आहे द डावरी प्रोहिबिशन ॲक्ट 1961 जो कायदा आहे त्याच्यात सगळे डिटेल्स इथे दिलेले आहेत। या कायद्याबद्दलची माहिती आणि त्यामध्ये इंट्रोडक्शनपासून ते संपूर्ण त्याच्यातल्या तरतुदी काय आहेत, कुठल्या कंडिशनमध्ये किती शिक्षा नमूद केलेली आहे, हे सगळं तुम्हाला या वेबसाईटमार्फत मिळू शकतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं या वेबसाईटवर आणखी एक जे महत्त्वाचं टॅब आहे ते म्हणजे रेकमेंड अ फ्रेंड। जसं मी म्हटलं की तुम्ही स्वतःसाठी नाही पण तुमच्या मैत्रिणी असतील, आजूबाजूचे कोणी जवळपासचे लोक असतील ज्यांना हुंड्याबद्दल नोंद करायची असेल, तक्रार करायची असेल, त्यांना त्रास होत असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही या साईटमार्फत ही माहिती सगळी रेकमेंड करू शकता आणि त्यांना तुम्ही प्रवृत्त करू शकता एका चांगल्या गोष्टीसाठी, तक्रारीसाठी हुंड्याविरुद्ध। यासोबतच या कायद्यामधल्या तरतुदी प्रत्येक राज्याप्रमाणे बदललेल्या आहेत आणि त्याचीसुद्धा माहिती तुम्हाला या वेबसाईटमार्फत मिळू शकते। तसंच आता पुढचं टॅब आहे ते म्हणजे हिस्ट्री। या हुंडा विरोधी कायद्याबद्दल आणि हुंडा ही जी प्रथा आहे ही नक्की कधी सुरू झाली, आपल्या भारतात ही खरंच प्रथा आहे की नाही याचीसुद्धा माहिती तुम्हाला या वेबसाईटमार्फत मिळू शकते। इथे संपूर्ण त्याच्याबद्दल आर्टिकल्स आहेत। पुढे हुंडा विरोधी कायद्याबद्दल न्यूज आणि लोकांची जी मतं आहेत तीसुद्धा तुम्ही स्वतःसुद्धा याच्यामध्ये नोंदवू शकता। इतरांनी दिलेली जी मतं आहेत तीसुद्धा वाचू शकता। या वेबसाईटचा नक्कीच तुम्ही वापर करू शकता, स्वतःसाठी नाही तर समाजातल्या इतर मुलींसाठी ज्या हुंडाबळीचा शिकार होऊ शकता असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही शीतल वायासारख्या या मुलींना मदतीचा हात देऊ शकता आणि या चळवळीत स्वतःसुद्धा सहभागी होऊ शकता।
कॅमेरामन श्रीकांतसह अपूर्वा सुभेदार रेखी, ABP माझा, मुंबई.